फसवणूक करता येत नाही। तुम्हाला उदाहरणच द्यायचं म्हटलं तर पत्रकार मित्रांनो, 21-22 मध्ये तिथला मालमत्ता कर 628 कोटी रुपये होता, तो 23-24 मध्ये 977 कोटी रुपयापर्यंत पोहोचला। आणि बचत गटातील बिलांच्या वाटपाकरता देखील आपल्याला त्याच्यात मदत घ्यायची आहे। मालमत्ता कर सर्वेक्षण ड्रोनद्वारे करण्यात आलंय, त्यामध्ये 3,23,000 मालमत्ता नोंद नसलेल्या आणि कमी मोजमाप असलेल्या प्रॉपर्टी सापडलेल्या आहेत। त्यामुळे आता पुढच्या वेळेस 1,350 कोटी रुपये एवढी मागणी वाढणं अपेक्षित आहे। म्हणजे विचार करा, 21-22 ला 628 आणि 24-25 ला 1,325 कोटी, 1,350 कोटी अशा पद्धतीनं ह्या नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून नागरिकांना पण कर भरणं सुसह्य व्हावं, ऑनलाईन व्हावं। आज 72% नागरिक तिथले ऑनलाईन कर भरतात आणि म्हणून राजेंद्र भोसलेंना पण बोलून मी त्यामध्ये आपल्या पुणे महानगरपालिकेमध्ये देखील याचं अनुकरण करण्याच्या बद्दलच्या सूचना या दिलेल्या आहेत। एकात्मिक घनकचरा प्रक्रिया प्रकल्प, त्यातून वीज निर्मिती आणि विविध उपयुक्त वस्तूंची निर्मिती, हेही प्रकल्प तिथं हातामध्ये घेतलेले ते चांगले चाललेले आहेत। सगळ्या देशाचा, सगळ्या जगाचा, शहरांचा हे घनकचरा प्रक्रिया प्रकल्प हा एक ऐरणीवर आलेला मुद्दा आहे आणि त्याच्यात आपल्या पिंपरी चिंचवडला, पुण्याला आणि आपल्या महाराष्ट्रातल्या महत्वाच्या सगळ्या शहरांना पण मदत व्हावी। पाण्याची बचतीच्या दृष्टिकोनातनं काय, अशा बऱ्याच चर्चा आम्ही सगळ्यांनी बसून त्या ठिकाणी केल्या। काही बोपोडीमध्ये वन विभागाच्या अधिकाऱ्यांची बांधकामं निवासाची करायची, तिथं काही थोडं डिफेन्सची अडचण आलेली आहे, ती पण सोडवण्याच्या बद्दल। आणि सामाजिक न्याय विभागाचं 500 मुलांचं हॉस्टेल आणि मुलींचं हॉस्टेल हे सगळं झालंय, परंतु ते आता सामाजिक न्यायचे बकोरिया त्यांच्या ताब्यात द्यायचं, तर ते म्हणले दादा ह्या त्रुटी आहेत, त्या पण PWDला मी सोडवायला सांगितलेल्या आहेत। अशा अनेक गोष्टीच्या बद्दलची चर्चा आम्ही आजच्या या दिवसभराच्या कामकाजामध्ये केलेली आहे। त्याचबरोबर प्रत्येक जण आपापली संघटना, आपापला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो आणि त्याच्यातूनच आपल्या राजगड जो तालुका आहे तिथल्या पण अनेक सरपंचांनी, अनेक प्रमुख लोकांनी, तसंच हवेली तालुक्यातल्या माझ्या प्रमुख सहकारी मित्रांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। मग त्याच्यामध्ये सचिन घुले, लक्ष्मण बांदल, निवृत्ती अण्णा बांदल यांच्या नेतृत्वाखाली या सगळ्या भरत जांभरे, नितीन घुले पाटील, गोविंद हांडे, जिजाबा बांदल, अशोक नावले, अविनाश मोडक आणि माझ्या राजगड परिसरातल्या पण अनेक माझ्या सहकारी मित्रांनी, अशोक उर्फ लालासाहेब रेणुसे, रघुनाथ कथुरे, सुरेखा पिलाने, सचिन पिलाने, खूप मोठी ती यादी आहे। अनेक गावचे